आहोत. त्याचबरोबरीने आपण बघितलं तर महेश चव्हाण, सिबान शेख आहेत, कल्याण यादव, स्वतः संघमालक सोमनाथ तनपुरे, अक्षय गुळवे, सतीश वाणी हे खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. आता फलंदाजी करण्याकरिता आघाडीची जोडी लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. युवा शिर्डी ग्रामस्थांचं अतिशय सुरेख, दमदार, शानदार, प्रभावी आणि तितकं सुबक आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतं. विशेष म्हणजे दिवस रात्र ही क्रिकेटची स्पर्धा सातत्याने खेळवली जाते. बघता बघता आज 6व्या पर्वामध्ये आपण या ठिकाणी पदार्पण केलेलं आहे. आणि या 6व्या संस्करणामध्ये जर आपण बघितलं तर यावर्षी वेगवेगळी वैशिष्ट्ये या स्पर्धेची आपल्याला बघायला मिळते. 7S लाईव्हचं मात्र खूप चांगलं टेलिकास्ट ते देखील वाखडण्याजोगं राहिलेलं आहे. दुसऱ्या बाजूला साई सिद्धी वॉरियर्स शिर्डीचा जर आपण विचार केला तर आयकॉन म्हणून आपण रणजित फराटे यांना पाहणार आहोत. सोनू ओहोळ संघनायक म्हणून काम पाहणार आहेत. तर अनिकेत काळे त्यांच्या जोडीला मोबिन शेख, समीर शेख, श्रीकांत चौधरी, अमोल गागरे, अमोल कुदळे, त्याचबरोबर रविराज अहिरे, किरण कुरे, फिरोज पठाण हे खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये निश्चितच दुसऱ्या बाजूला खेळताना पाहायला मिळणार आहेत. मॅच चांगली होईल यात मात्र शंका नाही, कारण दोन्ही संघांनी अगोदर एक विजय मिळवलेला आहे. एका इनिंगसाठी देखील आपण या ठिकाणी निर्धारित वेळ दिलेला आहे, त्यामुळे आपल्याला वेळेकडे देखील लक्ष द्यावं लागणार आहे. एक इनिंग पूर्ण करण्यासाठी तुम्हाला निर्धारित वेळ दिलेला आहे आणि तो टायमर जो आहे तो आम्ही आपल्याला निश्चितच तुमच्यापर्यंत पहिला चेंडू पडल्यानंतर पोहोचवणार आहोत आणि लाईव्हच्या माध्यमातून देखील आपल्याला तो टायमर पाहायला मिळेल. तर चला फलंदाज ताबडतोब दाखल व्हायचं आहे. सलामीचे 2 फलंदाज, आघाडीची जोडी चला लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हा. तिसरी मॅच आपल्याला इथे पाहायला मिळेल. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं देखील स्वागत असणार आहे. बघू शकतो टीम मीटिंग्स आपल्याला पाहायला मिळते. रणजित फराटे जे महत्त्वाच्या सूचना देत आहेत. प्रत्येक खेळाडूवर एक महत्त्वाची जबाबदारी ती या ठिकाणी दिली जाते आणि ती जबाबदारी प्रत्येकाला पार पाडावी लागणार आहे. 7S लाईव्हच्या माध्यमातून ही दृश्य आपण बघू शकता. चला वेळ जास्त घेत आहेत, वेळ घेऊ नका. 2 फलंदाज लगेचच पाठवून द्या. कल्याण यादव, असलम कुरेशी 11 लोणीच्या विरुद्ध साई सिद्धी वॉरियर्स शिर्डी. या 2 संघांमध्ये ही मॅच आहे. एका बाजूला सन्माननीय धनराजजी कोते पाटील, सन्माननीय अरविंद कोते पाटील साहेबांचा संघ आपल्याला एका बाजूला पाहायला मिळणार आहे. तर कल्याण यादव आणि असलम कुरेशी यांचा संघ आपल्याला दुसऱ्या बाजूला पाहायला मिळणार आहे. टॉस जिंकला कल्याण यादव 11 आणि प्रथमतः निर्णय घेतला गोलंदाजी करण्याचा आणि फलंदाजी करण्यासाठी साई सिद्धी वॉरियर्स शिर्डी या संघाला मात्र फलंदाजी करण्याकरिता आमंत्रित करण्यात आलेलं आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. रविराज अहिरे आणि त्यांच्या जोडीला मोबिन शेख हे 2 सलामीवीर, हे 2 प्रारंभिक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरिता आपण सिबान शेख यांना पाहणार आहोत. पहिल्या ओव्हरकरिता ते सज्ज झालेले आहेत. संतोष भालेराव सर, त्याचबरोबर मॅच ऑफिशियल म्हणून राजू डावकर सर आपल्याला बघायला मिळत आहेत. दोन्ही अतिशय अनुभवी, प्रदीर्घ अनुभव ज्यांच्याकडे आहे ते 2 पंच आहेत. तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये सतीशजी भालेराव सर आपल्याला तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. तर आता सामना क्रमांक 3ला अगदी काही क्षणातच सुरुवात होते आहे. प्रेक्षकांनी आता निश्चितच आपण जर बघितलं तर आपली जागा घेतली आहे. प्रेक्षक राजा देखील सज्ज झालेला आहे, कारण टेनिस बॉल क्रिकेटचा थरार प्रेक्षकांना देखील पाहायचा आहे आणि सातत्याने प्रेक्षकांनी देखील या क्रिकेटच्या स्पर्धेला प्रेम दिलेलं आहे. आज तुम्ही बघितलं तर अनेक तारे सितारे, खूप मोठी स्टारकास्ट आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या समोर आलेली आहे. रविराज अहिरे स्ट्रायकर एंडकडे पाहायला मिळत आहेत, नाशिकचे खेळाडू आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बॉलिंग करण्याकरिता सिबान शेख एकमेकांच्या सोबत कित्येक काळ न्यू स्टार नाशिक असेल या संघामध्ये मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. आणि आज एकमेकांच्या विरुद्ध शिर्डी प्रीमियर लीगच्या माध्यमातून हे 2 खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध उभे राहिलेले आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये हे द्वंद्व आपल्याला पाहायला मिळेल. तर जावेद मॅचच्या दिशेने मॅचला आता सुरुवात होते. 7:18 झाली आहेत आणि पहिला बॉल या ठिकाणी टाकला जातोय. 7S लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा सबस्क्राईब फॉर नॉनस्टॉप लाईव्ह स्पोर्ट्स ॲक्शन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जावेद मॅचच्या दिशेने पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलाय. मिड विकेटमध्ये फिल्डर आहेत, बॉलपर्यंत येत आहेत. अक्षय तावरे यांना आपण बघू शकता. धावफलकाला सुरुवात झाली. ऑफ द मार्क एक सिंगल इकडे परिपूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. रविराज अहिरे आणि त्यांच्या जोडीला मोबिन शेख अस्तगाव हे 2 खेळाडू बॅटिंगसाठी आलेले आहेत. तर पहिलं षटक घेऊन संगमनेर निमोन सिबान शेख पहिल्या ओव्हरमध्ये.
आखू टप्प्याचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु शरीरावर जाऊन बॉल आदळलाय. एक सिंगल जरूर तिकडे मिळते. लेगबाईचा इशारा राजू डावकर सरांच्या माध्यमातून आलाय. एकच्या मदतीने धावफलकामध्ये छोटासा बदल होतोय. हा आमचा कॉमेंट्री बॉक्स तुम्हाला दाखवला जातोय. आमच्यासोबत आमचे स्कोरर मयूर मोतीकर, बारामतीकर, ते आमच्यासोबत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आहेत. आणि आमचा कॉमेंट्री बॉक्स 7S लाईव्हच्या माध्यमातून आणि आमच्या समालोचन कक्षाच्या वतीने सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत. 2 धावा पहिल्या 2 चेंडूंचा विचार जर केला तर सिबान शेख पहिल्या 2 चेंडूंमध्ये प्रचंड वेगात गोलंदाजी करताना पाहायला मिळालेले आहेत. त्यावेळेसचा बॉल प्रॉपर कनेक्शन झालेलं नाही आहे. मिड विकेटवरून फिल्डर लॉंगॉनपर्यंत येत आहेत, धावत येत आहेत, बॉलला अडवत आहेत आणि चांगला रिटर्नही दिला आहे. तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाणार आहे. रविराज आहिरे यांना आपण सातत्याने शिर्डीमध्ये खेळताना पाहिलेलं आहे. साई 11 शिर्डी हा संघ ज्यावेळेस ओपन क्रिकेट ज्यावेळेस सुरू व्हायचं त्यावेळेस साई 11 शिर्डी हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळायचा नवीन भाऊ शेजवळ यांच्या नेतृत्वाखाली. त्यावेळेस सातत्याने रविराज आहिरे यांना आपण खेळताना पाहिलेलं आहे आणि त्यांच्या नावावर एक वेगळा विक्रम देखील आहे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा इरादा पंचांकडे तर अपील जोरदार होते, परंतु बघूयात इथे पंचांनी स्पष्ट नकार दिला आहे. सिबान शेखने टाकलेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये. फलंदाज शफल लाईनमध्ये आले परंतु सफल झाले नाहीत आणि हा सिबान शेखचा तुम्ही जर बघितलं ना तर एक चांगला बॉल आपल्याला बघायला मिळालेला आहे. संगमनेर तालुक्यातील निमोणचे खेळाडू आहेत. गेली 26-27 वर्ष सिबान खालिद शेख यांचा थक्क करणारा प्रवास राहिलेला आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलेला खेळाडू आहे सिबान शेख. एक उच्च शिक्षित खेळाडू आहे. आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळतोय. यावेळेस उडवलाय बॉल आणि हा बॉल सरळ फेकून दिलाय मोबिन शेख यांनी. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. आखूट टप्प्याच्या चेंडूचा वापर मोबिन शेख यांनी घडवली आहे. चेंडूला हवाई सफर आणि पहिला षटकार मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये आपण जर पाहिलं तर 9 धावा. फुल टॉस आणि इकडे गोलंदाज सिबान शेख यांचा फुल्ली लॉस. बॉल मात्र परत एकदा हवाई सफर करतोय आणि जातोय बाउंड्री लाईन पार. अजून एक षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. पहिल्यावरचा खेळ संपतोय आणि पहिल्यावर नंतर धावा 15. सिबान शेखचं पहिलं षटक जर आपण बघितलं तर पहिल्या 4 चेंडूंमध्ये गोलंदाजी चांगली राहिली, परंतु शेवटच्या 2 चेंडूंचा विचार जर आपण केला तर शेवटच्या 2 चेंडूंवर 2 षटकार आले. पहिल्यावर नंतर धावफलकावर धावा 15. आपण जिथून एंट्री करतो, जे एंट्री गेट आहे त्याच्या डाव्या बाजूला जे 2 प्रेक्षक गॅलरी आपण बनवलेल्या आहेत त्या दोन्ही प्रेक्षक गॅलरी ज्या आहेत त्या महिलांसाठी राखीव आहे. तिथे कुणीही बसू नका ही प्रेमाची विनंती आमच्या प्रेक्षकांना राहील. आणि तिथे जे बॅरिकेड आपण लावलेले आहेत त्याच्या आतमध्ये सुद्धा कुठे येऊ नका ही देखील प्रेक्षकांना प्रेमाची विनंती आहे. आपल्या सर्वांचं स्वागत तर आहेच या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्यावरचा खेळ संपतोय. साई सिद्धी वॉरियर्स प्रथमतः बॅटिंग करत असताना 15 धावा बनवलेल्या आहेत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होते. ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार मिळवला प्रवरा नगरचे आसिफ खतीब बॉलिंगसाठी येत आहेत तर समोर रविराज आहिरे. यावेळेचा बॉल ओव्हर द कव्हर खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र तिकडे मागे आहेत. बॉलला अडवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. अक्षय तावरे येत आहेत. तोपर्यंत 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल. एकूण धावसंख्या 17. तर आपण चर्चा करत होतो रविराज आहिरे या खेळाडूबद्दल. या खेळाडूच्या नावावर एक वेगळा विक्रम आहे. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगचं पहिलं सीझन आणि इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगच्या पहिल्या सीझनचा पहिला बॉल कोणी खेळला हा प्रश्न जर विचारला गेला तर त्याचं उत्तर आहे रविराज आहिरे. तेच आपल्याला बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. बॉलिंगसाठी बॉल तयार. यावेळेस परत एकदा उंची जास्त आहे. क्षेत्र चांगलं निवडलंय. खाली क्षेत्र निवडलं आणि तिकडेच बॉलला पाठवलंय. सरळ बाउंड्री लाईन पार. फटका खेळलाय कडक. घेतोय सरळ बाउंड्री लाईनची धडक. चौकार. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार.
यावेळेस लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह तुम्ही जर बघितलं तर ड्रायव्हिंग लेंथवरचा बॉल होता. खाली क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळला, उंची जास्त मिळाली होती, परंतु बॉल खाली क्षेत्रामध्ये होता, तिकडे कोणीही नव्हतं. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा तिकडे प्राप्त करण्यात आलेल्या आहेत. 4च्या मदतीने धावसंख्या जाते 21 वर. कुठलाही फलंदाज बाद नाहीये. चांगली सुरुवात साई सिद्धी वॉरियर्स या संघाची होताना पाहायला मिळते, परंतु गोलंदाजांनी पुनरागमन करावं लागेल. परत एकदा ऑफस्टम्पच्या बाहेर यावेळेचा बॉल देखील उडवलाय, परंतु मागे फिल्डर आहेत नितीन, फुल पगार चूक करणार नाहीत. पहिला धक्का, पहिला फलंदाज रविराज अहिरे यांच्या रूपामध्ये होतोय बाद. पहिल्या विकेटचं बटन रविराज शांत, एकांत आणि निवांत तंबूच्या आश्रयाला परत. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. यावेळेस देखील तुम्ही जर बघितलं ना तर तोच चेंडू टाकला होता जो मागचा चेंडू हाताळला होता आसिफ खतीब यांनी, परंतु यावेळेस मागे फिल्डर उभा करण्यात आला होता. जाळं टाकलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये अलगद अडकवलं इथे फलंदाज रविराज अहिरे यांना. पहिल्या विकेटचं बटन होतं नवीन फलंदाज फलंदाजी करण्याकरिता. मागच्या सामन्यामध्ये ज्याने आपल्या फलंदाजीतून प्रभाव टाकलाय तेच रणजित फराटे आपल्याला बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. व्यासपीठावरती नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे, ज्यांना इजिप्त देशामध्ये युवा उद्योजक म्हणून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सुविधे पत्नी सुभगती अमृताताई फडणवीस मॅडम आणि खासदार श्री विजय दर्डा साहेब, अभिनेते बोमन इरामी यांच्या शुभ हस्ते ज्यांना हा युवा उद्योजक म्हणून पुरस्कार मिळालेले आदरणीय तुकाराम दादा मुखेकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मुखेकर दादांचं या ठिकाणी मनापासून स्वागत आणि खूप साऱ्या शुभेच्छा, मनापासून अभिनंदन, धन्यवाद. ओटू कॉम्बॉक्स. थँक्यू. एक फलंदाज बाद आहे. 21 धावा आसिफ खतीब बॉलिंगसाठी तयार होत आहेत. चौकार आला होता, परंतु त्यानंतर पलटवार झाला आणि आता फलंदाजी करण्याकरिता रणजित फराटे बॅटिंग करण्याकरिता आपल्याला स्ट्रायकर एंडकडे बघायला मिळत आहेत. यावेळेसचा बॉल हवेत आहे, फिल्डर मात्र कुणी नाहीये तिकडे. निर्जन स्थळी बॉल पडतोय, धावी ते मिळणार नाही. पहिला चेंडू चांगला टाकलाय रणजित फराटेच्या विरुद्ध. आपण जर बघितलं तर मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती रणजित यांनी. पहिल्या सामन्यामध्ये प्रावीण्य दाखवलं होतं आपल्या फलंदाजीमधून, परंतु आसिफ खतीब मागच्या सामन्याचे सामनावीर राहिलेले आहेत. बघू शकतो ॲक्शन रिप्लेमध्ये यावेळेस फुलर लेंथवरचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता. वाईट यॉर्करचा प्रयत्न केला होता, ब्रह्मास्त्र काढलं होतं रणजितच्या विरुद्ध आणि त्यामध्ये यशस्वी झालेले नाही आहेत. फलंदाजाला पहिल्या बॉलवर निरुत्तरी ठेवलेला आहे. यावेळेस क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करण्यात आला आहे. फिल्डर बॉल अडवण्याच्या प्रयत्नात आहेत. स्क्वेअरलेगवरून मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक आलेत. महेश चव्हाण बॉलपर्यंत पोहोचत आहेत. रिटर्न देतील तोपर्यंत धावा 2 पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल 23 धावा धावफलकावरती बनवल्या जात आहेत. पाहावं लागेल की आता किती धाव्यांपर्यंत साई सिद्धी हा संघ मात्र मजल मारणार आहे. ते पाहणं देखील बरंचसं निर्णायक ठरेल की कल्याण यादव 11 हा संघ त्यांना 6 ओव्हरमध्ये कितीपर्यंत रोखतोय हे पाहणं देखील बरंचसं निर्णायक राहणार आहे, कारण यातून जो जिंकणार तो सरळ सुपर 8 मध्ये जाणार आहे. रिव्हर्स केला होता, परंतु यावेळेस देखील सिबान शेख येत आहेत बॉलवर. धाव इथे मिळणार नाही. हा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतो निर्धाव आलेला आहे. आसिफचं कौतुक करावं लागेल. आसिफ खतीब यांच्या या ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत 8. एक महत्वाची विकेट रविराज अहिर यांची मिळते या ओव्हरमध्ये. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर एकंदर 23 धावा, एक फलंदाज बाद आहे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. या ठिकाणी अगदी आपण पाहतोय आपल्या युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित शिर्डी प्रीमियर लीग या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकासाठी जे बक्षीस आहे तब्बल 2 लाख रुपयाचं आणि संघमार्गासाठी एक बुलेट जे आहे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय खासदार श्री डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून बक्षीस आपल्याला जे पाहायला मिळते. द्वितीय क्रमांकासाठी 1 लाख रुपयाचं प्राइज आहे. आपल्या शिर्डीच्या नगराध्यक्षा सौभाग्यवती जयश्रीताई विष्णुपंत थोरात मॅडम आणि संघमालकासाठी स्प्लेंडर प्लस आदरणीय अभयभैया शेळके पाटील उपनगराध्यक्ष यांच्या माध्यमातून ही बाईक संघमालकासाठी आपल्याला जे पाहायला मिळते. तिसऱ्या क्रमांकासाठी 71,000चं पारितोषिक जे आदरणीय दत्तात्रय उर्फ छोटे बापू गोविंदराव कोते पाटील यांच्या माध्यमातून बक्षीस. तर साईबाबा संस्थान सोसायटीचे चेअरमन आदरणीय विठ्ठलजी पवार साहेब यांच्या माध्यमातून इलेक्ट्रिक बाईक संघ मालकासाठी आहे.
चतुर्थ क्रमांकासाठी 51,000चं पारितोषिक सतीश उर्फ नंदुभाऊ गोंदकर पाटील नगरसेवक यांच्या माध्यमातून बक्षीस आहे. तर संघ मालकासाठी इलेक्ट्रिक बाईक आपण पाहतोय कैलासवासी भाऊसाहेब सकाराम गोंदकर पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि गोपीनाथ बाबू गोंदकर पाटील माजी उपनगराध्यक्ष यांच्या वतीने ही बाईक आपल्याला पाहायला मिळते. ही सगळी बक्षीस आहेत. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. खूप चांगला स्ट्रोक इकडे एक्झिक्यूट केला होता. पहा शफल लाईन मध्ये आले मोबिन शेख आणि त्यानंतर पायांवर टाकलेला बॉल त्याला दर्शन मात्र बाउंड्री लाईनचे घडवले आणि बॉलला पाठवलं सरळ सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. अक्षय तावरेच्या विरुद्ध आक्रमण करण्यात आलेलं आहे. धावफलकावर 29 धावा. बॉलर तयार. यावेळेस मात्र अक्षय तावरेने देखील पलटवार केलेला आहे. ईट का जवाब पत्थर से और बल्ले का जवाब गेंद से हेच इकडे आपल्याला बघायला मिळालेलं आहे. फलंदाज बाद मोबिन शेख. बॅक टू द डग आउट. आपल्या या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या या SPL साठी अर्थात शिर्डी प्रीमियर लीग श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज चषकासाठी योगदान देणारा प्रायोजक म्हणून सुद्धा खूप सारा मित्रपरिवार आहे. त्याच्यामध्ये बजरंग बिझनेस, बजरंग कलेक्शन, बजरंग बेकरी, बजरंग फूड्स, बजरंग ॲग्रोटेक ऑर्गनाईक. चौधरी साहेबांना मी मनापासून इकडे धन्यवाद देईल, त्यांचं मनापासून कौतुक करेल. त्यानंतर डॉक्टर गोरे राहता यांचे साई अभिनव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर किरण गोरे यांच्या वतीने खूप सारं योगदान आहे. त्यानंतर हॉटेल साई मनोज प्रोप्रायटर मनोज कोते पाटील. त्यानंतर DN स्पोर्ट्स धनंजयजी जाधव साहेब. आवसाई इलेक्ट्रॉनिक्स प्रोप्रायटर कृष्णा तरकसे आणि प्रोप्रायटर आदरणीय सोहमजी नागरे साहेब. सायराज कन्स्ट्रक्शन अँड असोसिएट्स आदरणीय शुभम चांगदेव मुर्तडक यांना मनापासून धन्यवाद. ओटू कॉम्बॉक्स. तर अनिकेत काळे यांना बाद करण्याची एक संधी होती, परंतु ती संधी मात्र इकडे दवडली आहे. झेल निसटतोय. अनिकेत आळे बॅटिंगसाठी पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूला फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला होता. मागे फिल्डरही होते, परंतु तिकडे शेवटच्या क्षणी हातातनं बॉल निसटला आणि त्यानंतर अक्षय तावरे सांगतायत प्रयत्न चांगले केले जरी झेल झाला नसला. यावेळेचा बॉल जर पाहिलं तर हलक्या हाताने ढकललाय. फिल्डर येत आहे तोपर्यंत एक सिंगल परिपूर्ण केली जाणार आहे. अनिकेत काळे यांना थांबवण्याची एक संधी निर्माण झाली होती. आणि अनिकेत काळे या खेळाडूबद्दल मी नेहमी सांगतो की हे खेळाडू लवकर जातात नाही तर मॅच घेऊन जातात. अशी अनेक उदाहरणं अक्षय तावरे यांनाही माहिती आहेत. अनिकेत काळे यांच्या माध्यमातून आपण सुद्धा निश्चितच याची देही याची डोळाती पाहिलेली आहेत. बॉलिंगसाठी अक्षय. त्यावेळेस पायांवर टाकलेला बॉल त्याला फक्त दिशा दिली. फ्लिक ऑफ द रिस्ट मनगराच्या साह्याने हा झटपट फटका एक्झिक्यूट केला. एक धाव तिकडे मिळते. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाईल. धावफलकामध्ये होणारा बदल. एकूण धावसंख्या जाते 31 या आकड्यावर. 3 ओव्हरचा खेळ संपतोय आणि 3 ओव्हर नंतर साई सिद्धी वॉरियर्स शिर्डी 2 खेळाडू बाद. धावा 31. 31. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. या स्पर्धेच्या निमित्ताने अगदी आपण पाहतोय नुकतंच ज्यांचं आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय. आरोही शिवांश 11 लोणी या संघाचे संघमालक आदरणीय विजयजी गोडसे साहेब ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. संघमालकांचा आमच्या युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटना शिर्डी शहर यांच्या वतीने मनापासून स्वागत आहे. त्याचबरोबर आपल्या या स्पर्धेसाठी योगदान देणारे चौगुले इलेक्ट्रॉनिक्स स्वयं चौगुले यांना मनापासून धन्यवाद. सुयोग ऑप्टिकल आदरणीय प्रतिमेशजी सजन साहेब आपणाचे मनापासून धन्यवाद. आणि त्याबरोबर हॉटेल न्यू सनराज अभिषेक हराळे आणि विकी मिसार यांनाही मनापासून धन्यवाद. या सगळ्यांचं खूप सारं योगदान आहे. या सगळ्यांचं मनापासून कौतुक. थँक्यू. ऑटो कॉम्बॉक्स. तर 3 ओव्हर संपलेले आहेत. 3 ओव्हर नंतर धावा 31 बनवलेल्या आहेत. गोलंदाजी करण्यासाठी परत एकदा आपण बघू शकतो आसिफ खतीब यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलेला आहे. परंतु स्ट्रायकर एंडकडे जर पाहिलं तर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मांडवगण फराडा या गावचे सुपरस्टार रणजित फराडे आपल्याला स्ट्रायकर एंडकडे बघायला मिळणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला अनिकेत काळे त्यांच्या जोडीला आहेत. पाहूयात ओव्हर नंबर 4 मध्ये काय घडतंय. पहिलाच बॉल बाहेर जाणारा चेंडू त्याच्यावर बॅट टाकली आहे. मिड ऑफ मधून काका नौखण येत आहेत. धाव एक सिंगल पूर्ण केली जाते आहे. अनिकेत काळे यांना पहिल्याच बॉलवर एक जीवदान मिळालं. आपण चर्चा करत होतो अनिकेत काळे या खेळाडूबद्दल. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाबळेश्वरमध्ये अध्यक्षा मॅडम चषक ही स्पर्धा संपन्न झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये लागोपाठचे 3 षटकार जर खेळले तर
अर्धा ग्राम सोन्याची अंगठी हे बक्षीस लावलेलं होतं आणि 3 लागोपाठचे षटकार खेळले अनिकेत काळेने आणि अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी मिळवली होती त्या स्पर्धेमध्ये. यावेळेचा बॉल फुलटॉस होता, त्याला दिशा दिली आहे. फिल्डर आहेत मागे, लॉंग ऑफमध्ये बॉलपर्यंत येत आहे. थोडंसं फंबल झालंय, परंतु एकच धाव त्या ठिकाणी मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. मागच्या काही आठवड्यांपूर्वी राहुरी फॅक्टरी या ठिकाणी महाराणा प्रतिष्ठान प्रीमियर लीग ही स्पर्धा क्रिकेटची संपन्न झाली. त्या स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्धी संघाने 112 बनवले, 113 धाव्यांचं लक्ष ठेवलं होतं 6 ओव्हरमध्ये आणि त्या 6 ओव्हरमध्ये 113 बनवत असताना अनिकेत काळेने शतक बनवलं आणि मॅच जिंकवली होती आणि त्याला एक जीवदान मिळालं होतं सुरुवातीलाच. म्हणजे अनिकेत काळे काय करू शकता हे नगर जिल्ह्याने सातत्याने पाहिलेलं आहे आणि अनेक स्पर्धांमध्ये आपण त्याचा खेळ पाहत आलेलो आहोत. धावफलकावर 33 धावा, 3.3 षटकांचा खेळ संपलेला आहे. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय कल्याण यादव 11 या संघाने घेतला होता आणि आतापर्यंत तुम्ही जर बघितलं तर 2 विकेट त्यांना मिळाल्या. अक्षत औरला 1 विकेट, आसिफ खतीब यांना 1 विकेट मिळाली. परंतु आता रणजित आणि अनिकेत काळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. या जोडीला थांबवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. फुलर लेंथवर यावेळेस देखील फलंदाजाला निरुत्तरी ठेवलं, एक ब्रह्मास्त्र बाहेर काढलं इकडे. गोलंदाज आसिफ खतीब यांनी अक्षरशः खोदकाम करत त्या बॉलला लॉंगॉनकडे खेळलंय. नितीन फुलपगार येत आहेत. एक सिंगल पूर्ण केली जाणार आहे आणि धावसंख्या 1च्या मदतीने पुढे मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळते धावफलकावर 34 धावा. 2 विजयी संघ एकमेकांच्या विरुद्ध आहेत. जो जिंकणार तो जाणार आहे सरळ सुपर 8 मध्ये. त्यामुळे आता कोण जिंकणार या मॅचला आणि कोण जाणार सुपर 8 मध्ये ते आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. यावेळेस देखील चांगला बॉल, कौतुक करावं लागेल आसिफ खतीब यांचं. म्हणजे आसिफ खतीब यांनी या ओव्हरमध्ये 5 चेंडू टाकलेत आणि फक्त 3 धावा दिलेल्या आहेत आणि ते कुणाच्या विरुद्ध? अनिकेत काळे आणि रणजित फराटे सारखे 2 तगडे आणि ताकदवान फलंदाज त्यांच्या विरुद्ध 5 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा आतापर्यंत खर्च करण्यात आलेल्या आहेत. प्रशंसनीय गोलंदाजी, अचूकता काय असते ते गोलंदाजीमध्ये दाखवत आहेत आसिफ खतीब. यावेळेस देखील चांगला बॉल कमी गतीने टाकला होता. हा चेंडू देखील निर्धाव आलाय. फक्त 3 धावा या ओव्हरमध्ये. कौतुक करावं लागेल आसिफ खतीब यांचं. 4 ओव्हरचा खेळ इकडे पूर्णत्वास आलेला आहे आणि 4 ओव्हर नंतर 2 बाद 34 धावा. 2 बाद 34. ओव्हरही संपलेली आहे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. थँक्यू डीजे, धन्यवाद. इथे गोलंदाजांनी आतापर्यंत फलंदाजांना हात खोलण्याची कुठलीही संधी दिलेली नाही आहे, परंतु फलंदाजांना देखील इकडे प्रतिकार करावा लागेल. धावा बनवण्यासाठी मार्ग शोधावा लागणार आहे. गोलंदाजी करण्याकरिता आपण बघू शकतो षटक क्रमांक 5 घेऊन अक्षत आवरे आयकॉन यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलेला आहे. पुणे जिल्ह्यातील मोरगाव बारामतीचे खेळाडू आयकॉनच्या भूमिकेमध्ये आज आपल्याला शिर्डीमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 5 षटक घेऊन ते आलेले आहेत आणि स्ट्रायकर एंडकडे जर बघितलं तर रणजित फराटे स्ट्रायकर एंडकडे. मोठा फटका खेळायचा आहे. बॅट स्विंग वेगात होती परंतु कनेक्शन नाही आहे बॅट आणि बॉलमध्ये. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर, पहिला चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव आलेला आहे. धावा बनवायच्या, त्यासाठी प्रयत्न करायचे आणि ते प्रयत्न इकडे करावेच लागतील कारण मॅच महत्वपूर्ण आहे. एक चांगल्या टोटलकडे जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. बिग हिट, तगडा प्रहार, धावेंची कोंडी फोडली आहे आणि रणजित फराटे यांनी लगावलाय टोला. बॉलला पाठवलं मिड विकेट, बाउंड्री लाईन पार. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. लागोपाठच्या 2 षटकारांसाठी एक बक्षीस आलेलं आहे. नगरसेवक आदरणीय धनराजी कोतेपाडे यांनी कळवलेले लागोपाठच्या 2 षटकारांसाठी 1100 रुपयाचं प्राइज आहे. धावफलकावर धावा 40 धावा धावफलकावर आहेत. रणजित फराटे यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय. खूप वेळानंतर हा षटकार येताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि धावसंख्या देखील आता पुढे जाऊन पोहोचलेली आहे. 40 धावा धावफलकावर. मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर खूप दूरवर हा बॉल फेकून दिलाय आणि तो आता बॉल येतोय का पाहूयात. त्याचीच प्रतीक्षा आता केली जाते. मॅच बॉल हा मॅच बॉल नसेल तर मग बॉल घ्या.
फलंदाजांना विनंती राहील तो बॉल घ्या, इथून पण एक टाका बॉल, इथून पण बॉल टाका. 2:40 अशी धावसंख्या धावफलकावर 5व्या मॅच बॉल आलेला आहे. वेळ महत्वाची आहे, वेळेकडे लक्ष आपल्याला द्यावं लागणार आहे. हॉटेल पुष्पकचे ओनर आदरणीय ओमकार दिलीप कोते पाटील ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. साहेबांचं मनापासून ठिकाणी स्वागत. थँक्यू. अक्षयच्या विरुद्ध रणजित, त्यावेळेस पायांवर टाकलेला बॉल, त्याला फक्त दिशा दिली आहे. फिल्डर मिड विकेटवरून येत आहेत. एक धाव पूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि 1च्या मदतीने धावसंख्या जर आपण बघितली मित्रांनो तर जाऊन पोहोचते 41 या आकड्यावर. प्रयत्न तर करायचेच आहेत धावा बनवण्यासाठी. म्हणतात ना, जिंदगी काटो का सफर है, हौसला इसकी पहचान है, रास्ते पर तो सभी चलते हैं, जो रास्ते बनाए वही इंसान है. आणि तुम्हाला धावा बनवण्यासाठी जर मार्ग नसेल तर तो मार्ग तुम्हाला शोधावा लागेल, बनवावा लागेल. आणि त्यासाठी मात्र फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये प्रतिकार करावा लागणार आहे. अक्षय तावरेच्या विरुद्ध जर आपण बघितलं तर एक षटकार आला, परंतु त्यानंतर अक्षय तावरेने देखील कमबॅक केलं. खूप चांगला चेंडू एक्झिक्यूट केला होता. एक सिंगल मात्र तिकडे परिपूर्ण झाली. धावफलकावर धावा 41. यावेळेस उडवलाय बॉल, मागे फिल्डर नाही आहेत आणि हा चेंडू देखील जातोय सरळ बाउंड्री लाईन पार. लागोपाठ इथे जर आपण पाहिलं तर पहिला षटकार आहे, माफ करा, अनिकेत काळेचा. अनिकेत काळेच्या बॅटमधून फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. षटकार आलेला आहे अनिकेत काळे यांच्या बॅटमधून आणि या षटकाराने 47. परत एकदा लगेचच पुनरागमन केलंय, लगेचच कमबॅक केलंय इकडे गोलंदाज अक्षय तावरे यांनी. एक धाव पूर्ण होईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. कल्याण यादव 11 या संघाच्या गोलंदाजांचा जर आपण विचार केला तर आसिफ कतीब असतील, सिबान शेख असतील, अक्षय तावरे असतील, यांनी मात्र फलंदाजांना आतापर्यंत बंदिस्त ठेवलेलं आहे. 48 धावा आहेत. 4.5 षटकांचा खेळ संपलाय. 48 धावेवर रोखलंय आणि 2 खेळाडू देखील बाद झालेले आहेत. यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल, त्याला मिड विकेटला खेचून मारलंय आणि पाठवून दिलंय प्रेक्षकांच्या भेटीला. रणजित फराटे सांगतायत, लावा तुम्ही ताकद, मी नाही वाकत. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेरचा बॉल होता, त्याला मिड विकेट मध्ये उडवलं आणि सरळ फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. बघू शकतो ऍक्शन रिप्ले मध्ये खेळपट्टीवर पडले, परंतु बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाडलं. या ओव्हरमध्ये 3 षटकार आले आणि 5 ओव्हरचा खेळ देखील संपलेला आहे. 5 ओव्हर नंतर 54 धावा आणि 3 मिनिटांमध्ये 3 मिनिटं बाकी आहेत आणि आता अंतिम षटक देखील टाकलं जाणार आहे. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. 5 ओव्हर 22 मिनिटांमध्ये पूर्ण केलेले आहेत. धावा फलकावर धावसंख्या 54. अंतिम षटक आणि ते टाकण्यासाठी गोलंदाज सोमनाथ तनपुरे यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. सोमनाथ तनपुरे यांना पाचारण करण्यात आलेलं आहे. बॉलिंग ट्रॅकवर आपण त्यांना पाहू शकता. स्ट्रायकर एंडकडे जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूरचे सुपरस्टार खेळाडू नाव अनिकेत काळे आपल्याला स्ट्रायकर एंडकडे बघायला मिळणार आहेत. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर सोमनाथ तनपुरे यांच्या समोर आव्हान आहे अनिकेत काळे यांचं. गोलंदाजांचा कस लागणार, गोलंदाजांची देखील कसोटी आहे, कारण या मॅच मध्ये जर आपण बघितलं तर दोन्ही तगडे संघ आपल्याला एकमेकांच्या विरुद्ध बघायला मिळतात. ऑफस्टम्पच्या बाहेर आले होते, खेळपट्टीच्या बाहेर असल्या कारणे पंचांनी लगेचच नो बॉलचा इशारा दिलेला आहे. पहिला चेंडू खराब, पहिला चेंडू दिशा. हा गेला नो बॉल. साई द्वारका सिक्युरिटी सर्व्हिस, शिर्डी. प्रोप्रायटर सुशांत अवतडे पाटील यांच्याकडून नो बॉलची एक रन. पुढचा चेंडू फ्री हिट आहे. बघूयात फ्री हिट वर इथे बिग हिट खेळतायत का अनिकेत काळे. यस, फ्री हिटचा बॉल, त्यावर केलाय बिग हिट आणि अनिकेत काळे ठरलेत सुपर हिट आणि 6 धाव्यांचं प्रॉफिटही झालंय. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत
षटकार. लागोपाठचे 2 षटकार जर आले तर नगरसेवक धनराजजी कोते पाटील संघमालक यांच्या वतीने 1100 रुपयाचं प्राइज या ठिकाणी जे असणार आहे. खूप चांगला स्ट्रोक आपल्याला बघायला मिळाला. तुम्ही जर ॲक्शन रिप्लेमध्ये बघितलं तर लोवर फुल टॉस बॉल होता. उजवा पाय थोडासा वाकवला आणि त्यानंतर डावा पायही थोडासा पुढचा जर आपण बघितला तर तो पुढे टाकला आणि त्यानंतर हा स्ट्रोक आपल्याला बघायला मिळाला. दर्शनीय फटका, मनमोहक फटका मैदानाच्या आतमध्ये आणि 6 धावा सोमनाथ तनपुरे यांच्या विरुद्ध वसूल करण्यात आलेल्या आहेत. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल 61 धावा धावफलकावर. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक 6वं वर्ष शिर्डी प्रीमियर लीगचं आणि या स्पर्धेच्या निमित्ताने क्रीडा रसिकांची देखील मोठी उपस्थिती पाहायला मिळते. सर्वांचं स्वागत. अंतिम षटक सुरू आहे. धावफलकावर 61 धावा. मृत्यूचेंडूची घोषणा करण्यात आली आहे. रनअपमध्ये थोडासा बिघाड झालाय. गोलंदाज सोमनाथ तनपुरे यांच्या माध्यमातून आपण बघू शकता महत्वाचं षटक हाताळत आहेत. फुल टॉस आणि गोलंदाजाचा फुल्ली लॉस. हा बॉल सरळ मिड विकेट बाउंड्री लाईन पार. अनिकेत काळेचा लॉंग अँड स्ट्रॉंग 6. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. फुल टॉस मिळाला आणि फुल टॉस चेंडू अनिकेत काळे कुठे सोडणार. त्यांनी बॉलला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलं आणि बॉल 6 धाव्यांसाठी मात्र इकडे फेकून दिलेला आहे. परावर्तित केलं बॉलला 6 धाव्यांमध्ये. 2 लागोपाठचे षटकार आलेत अनिकेत काळे यांच्या बॅटमधून. म्हणजे पहिल्या 2 चेंडूंमध्ये 13 धावा खर्च करण्यात आलेल्या आहेत. अजून 4 चेंडूंचा खेळ मित्रांनो बाकी आहे आणि येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये पाहायचं आहे किती धावा बनवल्या जात आहेत आणि किती धाव्यांचं टार्गेट प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवलं जात आहे. ते बघणं देखील मित्रांनो बरंच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रयत्न करायचे आहेत आणि प्रत्येक खेळाडू मात्र इकडे लढतोय. प्रत्येक खेळाडू संघर्ष करतोय. कारण क्रिकेटच्या मैदानावर आल्यानंतर संघर्ष करावाच लागतो. शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्हाला लढावं लागतं आणि इकडे प्रत्येक खेळाडू तो प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सोमनाथ तनपुरे यांना देखील पुनरागमन करावं लागेल. ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवलाय परंतु हा खूपच बाहेर आहे. गोलंदाजाला दंडित करण्यात आलेला आहे. रिव्ह्यू गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी. प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन. अजून व्हाईट गेलेला नाही. त्यासाठी तिसऱ्या पंचाची मदत. हा आता व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलचा इशारा. यस, शफल लाईनच्याही बाहेर होता बॉल आणि पंचांनी निश्चितच खूप चांगला निर्णय दिला. चला मॅचला सुरुवात करू आपण. व्हाईट लाईनच्याही बाहेर होता बॉल आणि निश्चितच तिकडे आपण बघू शकतो व्हाईट बॉलचा इशारा देण्यात आलाय. धावफलकावर बदल होईल आणि धावा 68. अंतिम षटक सुरू आहे. अनुभव गोंदकर पण या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती राहील आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे अशी विनंती राहील आणि त्यांचं नुकतंच या ठिकाणी आगमन झालेलं आहे. साई माऊली कंस्ट्रक्शन सर्व्हिसेसचे गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी. प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन. अजून एक खराब चेंडू पाहायला मिळालाय आणि धावसंख्येमध्ये 1 धाव मात्र ऍड करण्यात आली आहे. 69 धावा. परत एकदा खराब लाईन. यावेळेस मात्र नो बॉलचा इशारा. खेळपट्टीच्या बाहेर या चेंडूचा टप्पा होता आणि आता दबाव. हा गेला नो बॉल. साई द्वारका सिक्युरिटी सर्व्हिस शिर्डी. प्रोप्रायटर सुशांत अवतडे पाटील यांच्याकडून नो बॉलची एक रन. या ठिकाणी आपल्या या स्पर्धेच्या निमित्ताने साई माऊली कंस्ट्रक्शन सर्व्हिसेसचे ओनर ॲडव्होकेट अमोल ज्ञानेश्वर गोंदकर पाटील यांच्या ठिकाणी आगमन झाले. साहेबांचं मनापासून या ठिकाणी स्वागत आणि विशेष म्हणजे त्यांच्या माध्यमातून आपण महिलांसाठी खास करून जे लकी ड्रॉसाठी जी बक्षीस आहेत ही त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. ॲडव्होकेट साहेबांना, वकील साहेबांना मनापासून धन्यवाद. पण तिथे महिला कक्षामध्ये जे पुरुष वर्ग बसलेले आहेत विनंती राहील झाडाखालून उठा. बोरीच्या झाडाखाली बसलेले प्रेक्षक वर्ग पुरुष वर्गाने उठा. ज्या महिला आहेत त्यांना फक्त बसू द्या. महिलांसाठी कक्ष आहे. पुरुषांनी कुठे थांबू नका, विनंती राहील. धन्यवाद. तर आता सतीश वाणी यांना बॉलिंगसाठी पाचारण करण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं तर सोमनाथ तनपुरे यांच्या विरुद्ध भरपूर धावा आल्या होत्या. नवीन गोलंदाजाचा वापर करण्यात आलाय. अंतिम षटक. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. धावफलकावर धावा 70. फ्री हिट. फुलर लेंथवरचा बॉल. फटका मिसटाईम आहे. फिल्डर बॉलच्या खाली येत आहेत. तिकडे झेल तर झालाय परंतु फ्री हिटची संधी होती इकडे. अनिकेत यांना 1 धाव तर पूर्ण केली जाणार आहे.
धावसंख्या 1च्या मदतीने पुढे धावफलकामध्ये होणारा बदल 71 धावा धावफलकावर. 12 चेंडूंमध्ये 22 अनिकेतने बनवल्या आणि 11 चेंडूंमध्ये 18 धावा रणजित फराटे यांनी बनवल्या. 2 विकेट लवकर गेल्या होत्या, परंतु या 2 फलंदाजांनी एक चांगली भागीदारी केली. या संघाला एक चांगल्या टोटलकडे घेऊन जाण्यासाठी हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लढतायत, चांगली बॅटिंग करतायत. कौतुकास्पद फलंदाजी आतापर्यंत राहिली आहे, मेरिटवर खेळलेले आहेत. प्रामुख्याने कौतुक करावं लागेल अनिकेत काळे यांचं. रणजित फराटे यांनी देखील 18 धावा बनवल्या. अंतिम षटक आहे, महत्वाचं षटक सुरू आहे. शॉर्ट बॉलचा वापर आणि रणजित फराटे यांनी बॉलला मिड विकेट मध्ये उडवलंय, परंतु मागे फिल्डर होते नितीन फुलपगार तिकडे पकडतायत झेल. फलंदाज रणजितचा संपतोय खेळ. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. अखूट टप्प्याचा चेंडू मिळाला होता, पुल करण्याचा प्रयत्न केला गेला होता, त्यामध्ये यशस्वी झालेले नाही. प्रॉपर टायमिंग साधू शकले नाहीत आणि तिकडे मिड विकेट मध्ये नितीन यांनी पकडला एक शानदार झेल. फलंदाज बाजून परतलेत रणजित, 18 धावा त्यांनी बनवल्या आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमोल घागरे. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये, शफल लाईन मध्ये देखील बॉलच्या लाईन मध्ये आले होते आणि बॉलच्या लाईन मध्ये येऊन हा स्ट्रोक मिड विकेट मध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर झालेलं नव्हतं आणि तिकडे खूप चांगला कॅच कॅरी करण्यात आला. विकेट आली आणि फलंदाज क्रमांक 3 बाजून परतलाय. नवीन फलंदाज पारनेरचे एक प्रतिभाशाली खेळाडू अमोल घागरे बॅटिंगसाठी आल्याबरोबर मोठा फटका खेळण्याचा इरादा. बॅटची बाहेरची कट घेत बॉल गलीमध्ये चाललाय, फिल्डर येत आहे तोपर्यंत एक सिंगल पूर्ण करण्यात आलेली आहे. 1च्या मदतीने धावा फलकामध्ये छोटासा बदल होतोय. गोलंदाज सतीश वाणी यांचं कौतुक करावं लागेल, कारण सतीश वाणी यांनी आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत, 1 विकेट मिळवली, 2 धावा खर्च केल्या आणि तत्परता दाखवली होती संघ नायकाने की लगेच सतीश वाणी याला पाचारण केलं होतं गोलंदाजी करण्यासाठी आणि निश्चितच सतीश वाणी यांनी देखील चांगलं पुढाकारपण केलंय. 72 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल, यावेळेसचा बॉल देखील मिड विकेट मध्ये खेळलाय. फिल्डर येतात वाऱ्याच्या वेगात. नितीन फुलपगार 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न करण्यात आलाय, रिटर्न चांगला दिला होता, थ्रो चांगला बघायला मिळतोय आणि फलंदाज अनिकेत काळे शेवटच्या चेंडूवर होत आहे धावबाद. 1 धाव मिळेल आणि फलंदाजही बाद होतील. पहिला डावही संपेल. प्रथमतः फलंदाजी करत असताना 73 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्याकरिता 74 धावांचं टार्गेट. कल्याण यादव, अस्लम कुरेशी 11 लोणी या संघाला 74 धावांचं टार्गेट आहे. यानंतरचा जो सामना आहे, आरोही शिवांश 11 लोणी आणि साई 11 शिर्डी. दोन्ही संघाचे कॅप्टन आपले प्लेइंग 11 रेडी कर. विनंती आहे. चला, टार्गेट आहे 74चं. तत्पूर्वी प्लेइंग 11 यानंतर जी मॅच होणार आहे, पहिल्या सामन्यातील पराभूत आणि दुसऱ्या सामन्यातील पराभूत, तर 2 संघांमध्ये मॅच होईल. तर विनंती एवढीच राहील की आपण प्लेइंग 11 द्या. 74चं टार्गेट आहे, 74 रन्स टू विन. तर दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करणार आहोत बदल. तोपर्यंत तुम्ही इनिंग हायलाईट 7S लाईव्हच्या माध्यमातून पाहत राहा. 7S लाईव्हच्या माध्यमातून पहिल्या डावाची हायलाईट्स आपल्यापर्यंत पोहोचवली जाते आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये यानंतरच्या 6 ओव्हरसाठी आपल्यासोबत जोडले जाणार आहेत जुन्नर भूषण, आमचे मार्गदर्शक सन्माननीय मनोजी पेलडेकर. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉससाठी ताबडतोब. प्लेइंग 11 पण आपली द्या ताबडतोब. टीम मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी जाताना आपल्याला जे पाहायला मिळते, सायसिटी वॉरियर्स ज्या संघाने पहिल्या डावात 73 बनवल्यात, 74चा पाठलाग या ठिकाणी कल्याण यादव, अस्लम कुरेशी 11 या संघाला या ठिकाणी जो करायचा आहे. चला, दोन्ही संघांचे कॅप्टन आपण ताबडतोब. चला, साई 11चा कॅप्टन चला सुहास खोळे, आरोही शिवांश 11 लोणी, आपणही ताबडतोब यायचे, विनंती राहणार आहे आपणास.
इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला जो वेळ मिळला जातो त्या वेळेत टॉस होणं सगळ्यात गरजेचं असतं. आपण ऑनस्क्रीन निश्चितप्रमाणे लाइटिंग स्टंप अँड बेल्स निश्चितप्रमाणे जे पाहिले आहेत. थोडीशी चर्चा आता या ठिकाणी होताना पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूने आघाडीची जोडी योगेश पवार आणि त्याचबरोबर आसिफ खतीब या दोघांना आपण या ठिकाणी जे पाहणार आहोत. बघूया या मॅचमध्ये कोण जिंकतंय कोण पराभूत होतंय. जो जिंकेल तो पोहोचणार आहे सरळ सुपर 8मध्ये. जो संघ पराभूत होईल त्याला एक संधी राहणार आहे. या आजच्या रात्रीतील शेवटचा सामना अर्थातच 5वी मॅच खेळण्याची संधी निश्चितप्रमाणे त्यांना जी मिळणार आहे. आसिफ खतीब आणि योगेश पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पंच आता ऑफिशियल टीम मैदानाच्या आतमध्ये जाते. राजू सर आणि संतोष सर इथे मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सुंदर वातावरण, सुंदर अशा वातावरणात क्रिकेटच्या स्पर्धा रंगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशेष व्यासपीठावरती खूप सारा मित्रपरिवार मान्यवर वर्ग या ठिकाणी उपस्थित असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आदरणीय सतीश डोंगरे सरकार साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सरकार साहेबांना विनंती राहील आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं अशी आपणास विनंती राहणार आहे. चला कॅप्टन टॉससाठी लवकर चला विनंती राहील आपणास. व्यासपीठावरती अगदी आपण पाहतोय ज्या ज्या व्यक्तींच्या माध्यमातून योगदान आहेत युवा शेडी ग्रामस्थांसाठी. ज्या ज्यावेळेस आम्ही कोणताही सामाजिक उपक्रम राबवला त्या वेळेस या सगळ्या मान्यवरांचं मार्गदर्शन, त्यांचं सहकार्य तन मन धनाने नेहमीचा सगळा मित्रपरिवार मान्यवर वर्ग अगदी युवा शेडी ग्रामस्थांच्या पाठीशी उभा राहताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत. युवा शेडी ग्रामस्थ अगदी आपण पाहतोय की या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आमचा काही जो मित्रपरिवार आहे या मित्रपरिवारापैकी काही मित्रपरिवार नगरसेवक सुद्धा होतो ना यावर्षी आपल्याला पाहायला मिळाले. विशेष करून अगदी आपण पाहतोय ज्यांचं मार्गदर्शन लाभलं जातं अशी बरीचशी मंडळी या व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या आपल्याला पाहायला मिळते. सगळ्यांचंच नजर चुकीने कोणाचा जर नामोल्लेख राहिला असेल व्यासपीठावरील स्वागत करत असताना तर उपस्थित असणाऱ्या सर्वांचं आमच्या युवा शेडी ग्रामस्थांच्या वतीने मी मनापासून स्वागत करतो. नगरसेवक आदरणीय आमच्या अबुभाई यांच्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी संपन्न करणार आहोत. तर दोन्ही संघाचे कॅप्टन चला. सुनो ओळला पाहतोय आपण अगदी ऑन स्क्रीन. टार्गेट जर अगदी आपण पाहिलं तर ते असेल आता 74 74चं टार्गेट असणार आहे. टॉस होतोय यानंतरच्या सामन्याचा. लागोपाठच्या 2 विकेटसाठी संगम मालक नगरसेवक आदरणीय धनराज कैलासबाबू कोते पाटील यांच्या माध्यमातून हे बक्षीस आपल्याला पाहायला मिळणार आहे. डावाला पण सुरुवात पहिला चेंडू. टायमर स्टार्ट. पहिला चेंडू रिव्हर्स खेळला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. मोठी विकेट. पहिला चेंडू रिव्हर्सचा प्रयत्न केला आणि रिव्हर्सच्या चेंडूवरती आलेली खूप मोठी विकेट. योगेश पवार 0वरती बाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. पहिल्या चेंडूवरती अगदी आपण पाहतोय योगेश पवारचे विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाले. तर योगेश पवारच्या जागेवरती आता नितीन फुलपगार. पहिली विकेट आली. क्रमांक आता नवीन फलंदाजाचा असेल 3 आणि नवीन फलंदाज आलाय नाव आहे नितीन फुलपगार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. लागोपाठच्या दुसऱ्या विकेटसाठी आता अगदी आपण पाहतोय 1100चं प्राइज आहे. संघ मालक नगरसेवक धनराज कोते पाटील यांच्या माध्यमातून हे बक्षीस असणार आहे. पहिली विकेट तर आलेली. टॉस पण संपन्न झालाय. टॉस संपल्यानंतर साई 11 शिर्डी संघाने या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. नगरसेवक संघ मालक आदरणीय धनराज कैलासबाबू कोते पाटील यांच्या माध्यमातून लागोपाठच्या दुसऱ्या विकेटसाठी 1100चं प्राइज आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट तर आली आहे. पाहायचंय या चेंडूवरती काय होतंय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव. फिरोज पठाण परत येता तयार आहे. आपण पाहतोय बेलापूर श्रीरामपूर शहरला बिलॉंग करणारा फिरोज पठाण. मिलेंगे नहीं मौके रोज रोज. गेंदबाज है फिरोज.
इथे परत एकदा चेंडू हवेत होता, परंतु अगोदर योगेश पवार सापडला होता आणि यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू पोहोचला जाईल सीमा रेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. रिवाचाच प्रयत्न होता, पण इथे रिक्स आहे. रिक्सची प्रमाण अगदी आपण पाहिले की पहिली विकेट आल्यानंतर सुद्धा अगदी आपण पाहिले की तशाच पद्धतीने फटका खेळला, पण यावेळेस मात्र फायदा झाला. चौकाराच्या रूपाने अगदी आपण पाहतोय या ठिकाणी धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्येला सुरुवात झाली. 74चा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. यावेळेस फ्लिक 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 स्क्वेअर लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वाघांची दहाड फोडलाय पहाड. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. पहिल्या विकेटचं काहीही टेन्शन दिसत नाहीये इथे नितीन फुलपगार याच्या फलंदाजीच्या माध्यमातून. पहिला चेंडू रिबाचा खेळला, दुसरा चेंडू आला तोही मैदानाच्या बाहेर पाठवलाय. जबाबदारी आता आलेली आहे ना, आज हिरो बनण्याची संधी आहे. आज कुछ कर दिखत है कि आए हो जमी पर किरदार निभाने तो कुछ ऐसा कर दिखाय की जमाना मिसाल दे. त्यामुळे खेळावा लागेलच. रिवाचा परतीचा प्रयत्न खेळायचा होता. चेंडू स्क्वेअर लेग पॉईंटच्या दिशेने आणि चेंडू कव्हरला पोहोचताना आपल्याला पाहायला मिळालाय. एक सिंगल आली. एका सिंगल चेरुपाने धापलक पुढे जाऊन पोहोचेल. तो असेल आत्ता 11 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक पहिला अजूनही चालू आहे. त्याचा दिवस अगदी आपण पाहतोय खूप सुरेख होताना पाहायला मिळाला. काल चौकाराने दिवसाची सुरुवात झाली होती, आज षटकाराने सुरुवात झाली. पहिला चेंडू अमोल डुबेला योगेश पवारने षटकारी खेळत आजची सुरुवात झाली. मिड विकेटला चेंडू पोहोचलाय. एक सिंगल येईल. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं होतं, परंतु चेंडू खूप दूरवरती नव्हता. एका धावसंख्येने खातं खोलले आसिफ खतीब याने. दाभडेकर धावसंख्या 12 1 गड्याच्या मोबाईल्यात. 73 उभारलेले आहेत. 74 इथं बनवायचे आहेत. आता या 73 खूप आहेत का कमी पडतायत त्याचा अंदाज बांधणं सुद्धा चुकीचं ठरणार आहे. एसपीएलचा महासंग्राम अगदी आपण पाहतोय. तर छत्रपती शिवाजी महाराज चषक आहे, शिर्डी प्रीमियर लीग आहे. यावेळेस लो फुलटॉस होता. मिळाच्या दिशेने ढकललाय. क्षेत्ररक्षण ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय. पाहता पाहता चेंडू सीमा रेषेच्या जवळपास. रणजित फराटे खूप चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालाय. आणि इथे 1 2 3 साज 5 और ये ताज या 3 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. आणि या ठिकाणी या 3 धावसंख्येनंतर षटकाची होईल समाप्ती. धावफलक संपले गेले. पहिलं षटक संपले गेले आणि धावफलकावरती धावसंख्या आहे 1 बाद 15 धावा. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. थँक्यू. पहिलं षटक संपलंय, परंतु पहिलं षटक संपत असताना तुम्ही वेळ किती घेतलाय? 5.5 मिनिटं. तुम्हाला 25 मिनिटात 5 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत, हे विसरून जाऊ नका. तुम्हाला कंप्लेंटच करायची. जर नाही केली तर तुम्हाला एक क्षेत्ररक्षण 30 या सर्कलच्या आतमध्ये वाढावं लागणार आहे. आणि ज्यावेळेस शेवटच्या षटकापर्यंत ज्यावेळेस सामना पोहोचेल ना, त्यावेळेस सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक जर कमी असतील तर त्यावेळेस काय परिणाम भोगावे लागतात हे नवीन सांगण्याची गरज नाही. पहिले षटक संपलं. 15 धावा आहे धावफलकावरती. कल्याण यादव असलम कुरेशी 11 लोणीचा संघ अगदी आपण पाहतोय धावसंख्येचा पाठलाग करताना पाहायला मिळतो. नवीन गोलंदाज संघाचा कॅप्टन संघनायक सोनू. धनराज कोते पाटील आणि अरविंद कोते पाटील यांच्या मालिकेचा संघ अगदी आपण पाहतोय साई सिद्धी वॉरियर्स. दुसऱ्या बाजूने कल्याण यादव असलम कुरेशी 11. कल्याण यादव आणि असलम कुरेशी यांच्या मालिकेचा संघ आहे. सुनो आलाय जो गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. सुनो हॉल. समोरच्या बाजूला फलंदाज जर आपण पाहिलं तर तो असेल नितीन फुलपगार. नितीन फुलपगारला आपण पाहतोय इथे स्ट्राईकला.
हलक्यातून चेंडू अगदी आपण पाहतोय जो ढकलला गेला, एक सिंगल. आणि अगदी आपण पाहतोय आता दोन्ही कॅप्टन आहेत, आसिफ आणि सोनू एकाच गावाला बिलॉंग करणार आहेत, एका टीम मध्ये प्रॅक्टिस करतात, एका मैदानावरती रोजचा सराव आहे. त्यामुळे आता या दोघांमध्ये ठसन पाहायला मिळणार आहे. म्हणत असतील दोघं एकमेकांना, दोन मित्र, देखे जरा किसमे कितना है दम. यावेळेस फुल टॉस होता, फुल टॉस तिथे खेळला जाईल पॉइंटला. चेंडूला फक्त दिशा आहे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. 4 रन, चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. तिसऱ्या पंचाची मदत घेतली, बीमर आहे की नाही आणि निर्णय आलाय नो बॉल. नो बॉल आणि त्याच्यावरती चौकार. पुढचा चेंडू फ्री. बीमर हा गेला नो बॉल. साई द्वारका सिक्युरिटी सर्व्हिस शिर्डी, प्रोप्रायटर सुशांत अवतडे पाटील यांच्याकडून नो बॉलची 1 रन. धावप्रगती धावसंख्या अगदी आपण पाहतोय ना, या ठिकाणी या 5 धावसंख्येने वाढली गेली. फ्रीडचा चेंडू यावेळेस बिगिट केलाय, चेंडू कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात, परंतु तिथे सुरक्षित असेल फलंदाज. सुनोवाल कदाचित आसिफला म्हणला असेल, भाई ब्रीडचा चेंडू तर म्हणून वाचलास. कारण बराचसा मित्र परिवार या दोघांचं क्रिकेट सुद्धा पाहण्यासाठी आलेले आहे. फॅन फॉलो जो आहे ना, तो अगदी आपण पाहतोय. 22 वरती धापलक, अजूनही 52 बनवायच्यात 28 चेंडू मध्ये. मॅच खूप जबरदस्त रंग चढवणार आहे. यावेळेस अगदी आपण पाहिलंय इथे चेंडू हवेत होता, परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळाला. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपात धापलकर धावसंख्या 23 धावा आहेत. साई सिद्धी वॉरियर्स, कल्याण यादव, असलम कुरेशी 11 पॉवरफुल टीम्स. अगदी आपण पाहतोय ऑक्शनच्या माध्यमातून तालुका बाहेरचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळालेत, आयडॉल आपल्याला पाहायला मिळालेत, मग ऑलराऊंडर झाले, फलंदाज झाले, गोलंदाज झाले. तालुक्यातले खेळाडू निश्चितप्रमाणे संघामध्ये आहेत, आयकॉन निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरणा खूप चांगला आहे. इथं बिगिट आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन, चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या रूपाने धापलक वाढलाय. धापलकर धावसंख्या 27 धावा एकाड्याच्या मोबदल्यात. सोनू ओहळ वरती केले गेला. आसिफ खतीबच्या बॅट मधून हे आक्रमण आहे. परत एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटवरती अगदी आपण पाहतोय परफेक्ट येऊ शकला नाही. निर्धार चेंडू अगदी आपण पाहतोय. दोघांनी अगदी आपण पाहतोय म्हणजे खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी पण झाली, चांगल्या प्रकारची फलंदाजी पण झाली. दोन्ही पण कॅप्टन आहेत. जबाबदारी दोन्ही खेळाडूंवरती ती खूप मोठी आहे आणि जबाबदारी आता पार पाडली जाते दोघांकडून. परत एकदा सोनू तो आसिफ हलक्यातून चेंडू अगदी ढकललाय. तिथे क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय. चेंडूवरती येणार आहे, एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. रणजित फराटे याच्या हातामध्ये चेंडू पोहोचला गेला. दोन्ही मित्रांवर चर्चा करताना पाहायला मिळत आहेत. ही निश्चितप्रमाणे मैत्री आहे, ती जोपासली जाते. षटक संपलं गेलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकर धावसंख्या आहे 1 बाद 28 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. साई 11ची सगळी टीम कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला या. साई 11 शिर्डी टीम रेडी राहा. साई 11 शिर्डी कॉम्बॉक्सच्या अगदी आपण डाव्या बाजूला सगळ्यांनी यायचे. त्याबरोबर आरोही शिवांश 11 आपण तयारीमध्ये राहायचे. 28 वरती धापलक 2 षटकांच्या समाप्तीनंतर उर्वरित 4 ओव्हरमध्ये अजूनही 46 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आपण या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न करतोय. महाराजांचा इतिहास खूप मोठा आहे. तोगाच आपण 2-3 पानात लिहिण्याचा प्रयत्न केला, तो कुठेतरी 2-3 तासात दाखवण्याचा प्रयत्न केला. एखादे 2 किस्से आपण सांगितले, त्यातून अजिबात पूर्ण होणार आहे. जेवढं काय आपण सांगण्याचा प्रयत्न करू ते कदाचित शब्दांमध्ये अपुरे पडलं जाईल. इथे रिवास सुईमध्ये ज्याप्रमाणे धागा ओवला जातो ना, अगदी त्या सुबकतेने खेळलेला हा सूर्य प्रकारचा चौकार आहे.
सीमा रेषा भेदून जातोय आर पार साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. धापरकरची धावसंख्या या चौकाराची रूपाने वाढेल ती असेल आता 32 धावा. अजूनही 42 बनवायच्या 23 चेंडूमध्ये. आसिफ खतीब जबरदस्त कामगिरी या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. 15 धावा आसिफ खतीबच्या 7 चेंडूत. 6 चेंडूत 16 नितीन फुलबागारच्या आहेत. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू पडला, पाहिला, ओळखला आणि मैदानाच्या बाहेर पाठवला. 4 रन. सीमा रेषा भेदून जातोय आर पार साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. इतका वेळ होता म्हणजे रणजित फराटेने इतका हळुवारपणे टाकला असं म्हणूया आपण. वेळ खूप होता, स्विंग खूप चांगला होता, परंतु इतका वेळ होता की मला असं वाटतं की इथून गावामध्ये जाऊन चौकात कुठेतरी चहा वगैरे पिऊन परत एकदा आला असता तरी चौकात खेळता आला. इतका वेळ होता, तेवढा हळुवारपणे चेंडू आला होता. इथं कुठेतरी कमबॅक करावं लागलं रणजित फराटे याला. वा, हे कमबॅक आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत. पुढचा चेंडू सरळ अगदी यॉर्कर बुंद्या चेंडू टाकला गेला होता. 21 चेंडू आणि 38 धावा अजून या ठिकाणी बनवायच्या आहेत. यावेळेस उंच हवे चेंडू आहे. स्वतः रणजित डाऊन द बॉल, कॉटन बॉलची शिकार. आसिफ खतीब होईल बाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. 10 चेंडूमध्ये 19 धावसंख्येची बहारदार खेळी 4 चौकाराच्या मदतीने पूर्ण करणारा आसिफ खतीब संघाचा असणारा कॅप्टन इथे बाद होताना पाहायला मिळाला आहे. 1 विकेट आली आहे आता दुसऱ्या विकेटच्या तलाशमध्ये, कारण दुसरी विकेट जर आली तर संघ मालक नगरसेवक आदरणीय धनराज कैलासबापू कोते पाटील यांच्या माध्यमातून मिळणारे तब्बल 1100 रुपये. 1100 का इनाम आहे. 1100 रुपये मिळणार आहेत जरी तर या चेंडूवरती विकेट आली तर. या चेंडूवर त्याला 1100 आहेच. अजून पुढे आल्यानंतर मिळणारच आहे ना. त्यांच्या नावातच राज आहे, त्यात धनाचा राज आहे तो. इथे बिगिट आहे. स्क्वेअर लेगला चेंडू अगदी आपण पाहतोय तो खेळला जाईल. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती असेल. 1 सिंगल. शेक्सपियर नेहमी म्हणतात नावात काय, नावात बरेच काय असतं. धापा एक वाढला जातोय. धापारकरती धावसंख्या जर आपण पाहिली तर ती असणारे 37 धावा. समीकरण आहे 19 चेंडू आणि 37 धावा. शोएब पटेल साई 11 शिर्डी संघामध्ये सामील व्हा लवकर. शोएब यावेळेस अगदी आपण पाहतोय इथे चेंडू पोहोचला जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन. चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. नो फुलटॉस होता तो पाठवला जाईल सरळ फाईन लेगला. सीमा रेषेच्या बाहेर आहे. चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. धापलक वाढेल. धापरकर धावसंख्या 41 आहे. 3 षटकं संपली. 3 षटकात 41 झाल्यात. 2 फलंदाज बाद आहे. उर्वरित 18 चेंडू अर्थात 3 षटकं बाकी राहिलेत. 33 धावा अजून या ठिकाणी ज्या बडवायच्या आहेत. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. उर्वरित 3 षटकांमध्ये अजून 33 धावाच्या बडवायच्या आहेत. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय ऑन स्क्रीन आपल्याला हे व्यासपीठ, या व्यासपीठावरती असणारे मान्यवर, त्याबरोबर समोर असणाऱ्या ज्या ट्रॉफीज, इलेक्ट्रिक बाईक, बुलेट, स्प्लेंडर, स्पोर्ट्स सायकल, जो व्ह्यू आहे 7S लाईव्ह, काय सुरेख प्रकारची कामगिरी या सगळ्या माझ्या मित्रांची. ऑपरेटर संग्राम रुपनवर आहेत, युनस शिंदे आहेत, कॅमेरामन रोशन गुंजाळ, सौरभ
प्रहार अमित अंकुश गौरव सोनोने, अभय, गौरव कुळधरन, बाबू. त्यानंतर आमचे अभि, स्कोरर आमचे मयूर मोतीकर, बारामतीकर, मॅनेजमेंट गौरव नेक. यावेळेस रेवतचा प्रयत्न होता, खूप मोठा अपील या दरम्यान जे केलं गेलं होतं. माझ्या समालोचनासाठी माझे मित्र आदरणीय आमचे फिरोजभाई तांबोळी यांच्यातून माझ्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देईल. एक सुंदर व्ह्यू निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय, आपल्याला जो पाहायला मिळतोय ऑन स्क्रीन आहे आणि आता लाईव्ह आहे. फ्लड लाईट, पलीकडे पाण्याची टाकी, हे सुंदर असं मैदान, पार्किंग झोन, बिग केला स्क्वेअर चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार आहे. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक धाव, फिकी थोडीशी खराब, आणि त्याच दरम्यान अगदी आपण पाहतोय एक सिंगल, आणि सिंगलची रुपाटी धापरकर धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणार आहे ती असेल आता 42. 2 गाड्यांच्या मोबदल्यात उर्वरित 16 चेंडू आणि 32 धावा. 12ची सरासरी इथून पुढे राखणं अजूनही गरजेचं आहे. 12.7ची सरासरी राखली गेलेली, कारण रन रेट, रिक्वायर्ड रन रेट जर पाहिलं तर तो असेल 12चा. 12च्या सरासरीने आपल्याला बनवायचं आहे. 16 चेंडू 32ची गरज अजूनही. कल्याण यादव, असलम कुरेशी 11 लोणी. साई सिद्धी वॉरियर्स, पाहूया कशा प्रकारची करामत. ड्रोन कॅमेच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय एक सुंदर व्ह्यू आपल्याला जो पाहायला मिळतोय. अँगल सगळ्यात महत्वाचा आहे. यावेळेस अगदी आपण पाहिलं चेंडू हवेत होता, तिथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय. जबरदस्त अगदी आपण पाहतोय झालेला झेल. तिथे अगदी आपण पाहिलं क्षेत्ररक्षक आहे अमोल कुतळ, याने घेतलेला एक अप्रतिम झेल. उच्च बालो झेप होत अगदी नितीन फुलबगरची विकेट आली आहे. बॅटर होईल आउट, बॅक टू डग आउट. अमोल कुतळेचं कौतुक. ऑनस्क्रीन परत एकदा आपण पाहूया. राईज झालेला चेंडू अगदी आपण पाहिलाय. तिथे क्षेत्ररक्षक खूप दूरवरती जात, खूप दूरवरचा प्रवास होता, परंतु जिद्द आणि चिकटीच्या जोरावरती खूप चांगला झेल होताना पाहायला मिळालाय. 3री विकेट आली. 42 धावा आहेत. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, तो असेल महेश चव्हाण. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. महेश चव्हाण श्रीरामपूर शहराला बिलॉंग करणारा खेळाडू महेश मैदानाच्या आतमध्ये जो पोहोचला गेलाय. एक श्रीरामपूरचाच खेळाडू दत्तवाडीचा बाद झाला, नितीन फुलपगार. ही जोडी आहे नितीन फुलपगार आणि महेश चव्हाण. 15 चेंडू 32. ओ हो हो हो, इथे मात्र थोडासा डोक्याला पण हात लागला गेलाय, वाचला गेलाय. आता समीकरण आहे, रवी आयरकडून मात्र थोडीशी चूक होताना पाहायला मिळाली. आता समीकरण आहे 14 चेंडू आणि 32 धावा. श्रीमंत छत्रपती शिवरायांची शिवजयंती साजरी करत असताना हा 14 आणि 32 अंक सुद्धा मी विसरू शकत नाहीये. का? जगातला एकमेव राजा होता माझा शंभू राजा, जो जगला फक्त 32 वर्ष. जन्मदिवस 14 मे. फाईन लीगला खेळ आहे, सीमा रेषेच्या बाहेर आहे, 4 रन चौकार आहे. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. राई झाल्या चेंडू अगदी आपण पाहिला. आणि त्यानंतर जो फाईन लेगला तिथं क्षेत्ररक्षकांच्या म्हणजे प्रेक्षक गॅलरीत निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय चेंडू पोहोचला गेला होता. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती होता. आणि हा चौकार आल्यानंतर एक गोष्ट आपण पाहिली असेल, तिथे चेंडू कव्हर झाला, पण तिथे लहान बाळाला सांगितलं तुला आनंद घ्यायचा आहे ना, हा चेंडू फेक. एक आनंद असतो आणि तोच आनंद घेण्यासाठी आज बऱ्याचशा फॅमिली सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. म्हणून तर आमच्या युवा शिर्डी ग्रामस्थांच्या माध्यमातून महिलांसाठी जी बक्षिसं आम्ही यावर्षी देणार आहोत. परत एकदा चेंडू पोहोचला जाईल सीमा रेषेच्या बाहेर. जीवनदानाचा घेतलेला पुरेपूर फायदा बदलाय हा 4 रन.
सीमा रेषा भेदून जातोय आर पार साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या रूपाने धावफलक वाढलाय. धावफलकावरती धावसंख्या असेल आता 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 50 धावा. 3 बाद 50, 12 चेंडू 24. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. नवीन गोलंदाज आता अगदी आपण पाहूया. गोलंदाजी मार्कावरती प्रतिता आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज असेल गोलंदाज टायगर गोलंदाज मार्कावरती. यावेळेस चेंडू कव्हरला झेल. ओ हो प्रयत्न खूप चांगला केला गेला होता. डाव्या बाजूला सुरुवातीला आला, त्यानंतर उजव्या बाजूला आला. झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. मित्रांनो एफर्ट आवडले असतील तर एकदा जोरदार डाव्या बाजूला काहीच हरकत नाहीये. सूर मारला गेला होता. एफर्ट जबरदस्त लागले गेले होते. एफर्ट लावणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय खूप चांगला प्रयत्न. आपण सातत्याने ही गोष्ट टिपली जाते कॅमेरामध्ये. एफर्ट किती जबरदस्त लागले गेलं होतं अगदी आपण पाहिले. फुल टास होता. कव्हरला ढकलण्याचा प्रयत्न. अक्षय तावरे वाचला गेलाय. महेश चव्हाणला सुद्धा जीवनदान मिळालेले. यावेळेस परत एकदा त्याच दिशेने. यावेळेस अनिकेत खूप दूरवरती राहील. 4 रन. सीमा रेषा भेदून जातोय आर पार साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. आणि या चौकाराच्या रूपाने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळालाय. धावफलकावरती धाव संख्या आहे अपतक 56. 10 चेंडू आणि 18 धावा. जीवनदान किती महागात ठरते पहा. एक जीवनदान मिळालं होतं याच्या अगोदर महेश चव्हाणला. त्यांनी 2 चौकार खेळले. अक्षय तरुणला जीवनदान मिळालं. पुढच्या चेंडू चौकार खेळला. परत एकदा खुलबट टप्प्याचा चेंडू होता. खेळला त्याने गॅपमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. एक धाव तर आली आहे. क्षेत्ररक्षण होऊ शकलं नाहीये. अजून एक मोठा फटका आलाय. चेंडू सीमारच्या बाहेर फरार. 4 रन चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. आणि या चौकाराच्या रूपाने धावफलकावर धावसंख्या संघाने गाठली 60वी. 60 धावा आहेत. 74चा पाठलाग करत असताना 60 धावा तर धावफलकावरती होताना पाहायला मिळालेल्या आहेत. शेवटच्या 5 चेंडूंचा विचार केला तर शेवटच्या 5 चेंडू धावा आल्यात 18. 5 चेंडूत 18 धावा आलेले आहेत. 9 चेंडू आणि 14 धावा. कमबॅक करावा लागेल साई सिद्धी वॉरियर्स शिर्डी संघाला. यावेळेस बिग हिट. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळणार आहेत अर्धा डझन. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. धावफलकावरती धावसंख्या अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. या षटकाराची रपड वाढणारे टोटल स्कोर असेल आता 66. आणि सुपर 8 मध्ये कोणता संघ जाणार आहे आपल्याला पाहायचं आहे. कारण चेंडू सुद्धा बाकी राहिलेत 8. धावा वाढवायच्यात 8. कोण गाठणार सुपर 8. इथे क्षेत्ररक्षण परत एकदा थोडंसं खराब झाले. 2 क्षेत्ररक्षक कमबॅक करताना पाहायला मिळत आहे. 2 धावा येणार आहेत. या 2 धावसंख्येनंतर अगदी आपण पाहतोय
एक सिंगल निश्चितप्रमाणे येताना पाहायला मिळते, परंतु तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. फ्रंट फूट चेक केला जाईल. चेक केला जातोय. पायचा इथे निर्णय काय येणार आहे, डिसिजन पेंडिंग आहे. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. या ठिकाणी संघ मालकांची जरी बक्षीस येताना आपल्याला पाहायला मिळाले. कल्याण यादव यांनी कळवले अक्षय तावरेच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जे असणार आहे. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय महाराष्ट्र राज्य औद्योगिक पुरस्कार, प्रसिद्ध उद्योजक पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे, त्यातून गणपतशेठ भोसले यांच्या वतीने सुद्धा लोणी संघ जर या ठिकाणी जिंकला तर त्या संघातील असणारा मॅन ऑफ द मॅच साठी 1100चं प्राइज या ठिकाणी जमापन झालेले. लोणी संघासाठी बक्षीस या ठिकाणी आलेले. माझ्यासाठी सुद्धा 1100 रुपये त्यांच्या माध्यमातून आलेत. गणपतशेठ भोसले पाटील यांना मी मनापासून धन्यवाद देईल. साहित्यचित्र उद्योग समूहाचे सर्व आहेत, त्यांना मनापासून धन्यवाद. शेवटचे चेंडू शिल्लक 6 बनवायच्यात, 5 धावा. 6 चेंडू 5. अमोल तैयार. क्लीन बॉल्स. रिवाचा प्रयत्न. हो गए गलती, हो गए भूल. दांडी 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 गोल. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. रिवाचा प्रयत्न केला गेला होता. अमोल अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आला. अमोल कुदळेला रिवाचा प्रयत्न केला गेला आणि दोन्ही पायांच्या मधोमध चेंडू निघून जात असताना सरळ यशचंद्रवरती येऊन आदळला. मोठी विकेट आली आहे. फर्निचर डिस्ट्रॉय होताना पाहायला मिळाले. आणि आता मॅच बाकी राहिली आहे. 5 चेंडू 5. मी काल एक गोष्ट सांगितली, तुम्ही सुरुवात कशी करता हे सगळ्यात महत्वाचं, शेवटही महत्वाचा राहणार आहे. आदरणीय माझे मित्र तुकारामदादा मुखेकर यांच्या वतीने माझ्यासाठी 1100 रुपयाचं बक्षीस आले, त्यांनाही मनापासून धन्यवाद. थँक्यू मुखेकर दादा. 5 चेंडू 5. काय मॅच रंगते मैदानाच्या आत. निळ बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शिबान शेख, निमोन गावाला संगमनेर तालुक्याला बिलॉंग करणारा खेळाडू शिबान शेख. हर नवनिर्माण की जान नाम है शिबान. डान्सिंग डाऊन द विकेटचा मारा अगदी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चिन्हवरती आलाय. त्या दरम्यान आलेली एक सिंगल. शेवटचे 4 चेंडू 4 धावा. काय मॅच रंगते मैदानाच्या आत. शिर्डीकर मंडळी, मॅच आवडत असेल तर दोन्ही टीम साठी टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाहीये. शेवटचे 4 चेंडू आणि 4 धावा. कोण जिंकतय, जिंकणारा संघ कोणता आहे. प्रेक्षकांची नजर आहे करडी. एका बाजूला शिर्डी, जिंकतोय कोण सांगते का कोणी. दुसऱ्या बाजूला लोणी. बिघड केला गेला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय चेंडूवरती येताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण झालंय खराब. चेंडू सीमा रशाच्या बाहेर आणि सामना संपला. सामना संपला. खराब क्षेत्ररक्षण. चौकार आलाय. 4 रन. खराब क्षेत्ररक्षण. अगदी 4 चेंडू 4 ची मॅच असताना अगदी आपण पाहिलंय थोडीशी घाई झाली आणि अगदी आपण पाहतोय ना थोड्याशा याच घाईमुळे इथे कुठेतरी मात्र चौकार जाताना आपल्याला पाहायला मिळाला. कल्याण यादव, असलम भाई कुरेशी, 11